जय सद्गुरू, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आता मी माहेरी आलेली आहे, म्हणजे माझ्या गावी आलेली आहे। आज मी इकडचं सुंदर असं निसर्ग दाखवणार आहे तुम्हाला। बघा ही आमच्या गावामध्ये शाळा आहे, 1ली ते 7वी पर्यंत। खूप छान शाळा आहे। हे बघा हे शाळेच्या इथला परिसर आहे, बाकीचा बाहेरचा। आणि काही इथनं गेट बंद आहे, त्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकत। आमची झालं मस्ती करू कैवल्य म्हणजे भावाचा मुलगा आहे आणि ह्या बाकीच्या बहिणी आहेत। आम्ही चाललोय कळबणी स्टेशनला असंच फिरायला। रेणू आणि ही दिशा म्हणजे त्या दीपूच्या बहिणी, म्हणजे माझ्याकडे जी बहीण आहे ना आईकडे, ती ज्या बहिणी ह्या। बघा आम्ही सगळे चाललेलो आहोत कळबणी स्टेशनला। बघा आमचा बोल बच्चन। हा बघा आमचा कळबणी बुद्रुक स्टेशन आहे आणि का इकडे आम्ही उतरतो आणि खेडला सुद्धा जातो, पण खेडवरनं कधी जर स्लो ट्रेन असेल तर आम्ही इथेच उतरतो। हे बघा आमचं इकडचं स्टेशन। हे बघा हे आमचं कळबणी स्टेशन, आतली साईड। खूप छान केलेलं आहे इथलं काम। हे बघा इथं बसायला सुद्धा छान असं सोयी आहेत व्यवस्थित। आणि इथे अजून स्टॉल ओपन नाही झालंय, अजून नवीनच आहे ना त्यामुळे। आणि इकडे तिकीट घर आहे, मास्टर रूम त्यांचा। इकडे असे प्रत्येक रूम केलेले आहेत, काय माहिती कसले आहेत ते। त्या साईडला छान झाडी सुद्धा लावलेली आहेत। आणि हा आमचा कैवल्य बघा कसा धावतोय, माझ्या भावाचाच मुलगा आहे। कैवल्य आम्ही आता जरा आराम करतोय, बसतोय इथे, कारण का खूप चाललोय आम्ही। आणि हा कैवल्य खूपच मस्तीखोर आहे, नुसता इकडून तिकडून पळतोय, बाकी काय नाही। आवाज काय चाललंय, फुलं तोडतायत। बघा हे आमच्या गावातली घरं आहेत। इथं वलई करतायत, म्हणजे अंगणाची वलई चालू आहे इथली। अंगणामध्ये वलई करतायत। हे बघा हे आता इथून स्टार्ट आमची सगळी घरं चालू होत आहेत, म्हणजे आमची सुतारवाडी। हे बघा हा कैवल्यचा नुसता हायच बोलत असतो। आणि इकडे सगळी आहेत बाकीचे, ते तुम्हाला दाखवते आता। बघा हे किशोरदाचं घर आहे, म्हणजे माझ्या मोठ्या काकीचं, आम्ही आई बोलतो। आता तिकडे कैवल्य धावत गेलंय का आता व्हिडिओसाठी आता। आणि इकडं आहे हे पण मोठ्या आईचंच घर आहे, म्हणजे दीपू यांचं घर। आणि माझं सुद्धा घर दाखवणार आहे। हे बघा आता इथून आमचं घर स्टार्ट होतंय, म्हणजे माझ्या बाबांचं दाखवते। बाकीची इथे खूप झाडी वाढली आहेत। हे बघा इकडचं घर आहे या साईडचं। हे बघा हे आमचं घरासमोरचं घर आहे, म्हणजे हे सुद्धा काकांचंच आहे। खूप जुनं घर आहे आणि बाकीचं आत्ता बांधकाम केलं आहे। हे पण खूप जुनं वर्ष, आम्ही लहानपणी आतमध्ये खेळायचो, ही खूप छान अशी आठवण आहे। इथे खूप छान असं मस्त खेळायचो, बालपणीच्या खूप आठवणी आहेत इथे।
बघा हे आमच्या गावातलं मंदिर आहे हनुमानाचं आणि विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आहे. आणि इथे सप्ताह असतो तेव्हा खूप म्हणजे भरपूर म्हणजे आपले भजन कीर्तन खूप असतात इथे. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण का लॉक आहे. मी आता नदीच्या साईडला चाललो आहे जिथे आमचे गणपती बाप्पा विसर्जन होतात तिथे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा बघा हा आमचा कळबणीचा ब्रिज आहे. इथूनच ह्या साईडने खालच्या साईडने आम्ही जातो गणपती विसर्जनाला. आणि इकडे खूप छान असं नारळाची झाडं सुद्धा खूप लावलेली आहेत, आंब्याचे कलम आहेत. आणि आता पाणी कमी आहे कारण का पावसाळी तर खूप पाणी पूर्ण ह्याच्या ब्रिजला लागते, ह्या पुलाला. पूर्ण भरून जातो हा. इथे पण नारळाची आणि सुपाऱ्यांची खूपच झाडं आहेत. इथे काही आमच्या सुतारवाडीचं छोटंसं असं दुकान. आहे आणि हा काकांचा मुलगा आहे. आता हे अभंग बोलणार आहे.